शिक्षिकेचा नवरा गेला जेलमध्ये, नवऱ्याची झाली ओळख जेलमध्ये, शिक्षिकेला ब्लॅकमेल करून लॉजवर भोगू लागला। ओळख कोणाशी वाढवावी हे समजले नाही तर मोठा फटका बसू शकतो, कारण चुकीच्या माणसाच्या संगतीमध्ये राहिल्यास नुकसानच जास्त होते। त्यातही गुन्हेगारी वृत्तीच्या कोणाशी संपर्क म्हणजे सापाशी मैत्री केल्यासारखा प्रकार आहे। तो कधी दंश करेल याचा भरोसा देता येत नाही। त्यातही महिलाने जास्त दक्षता घेण्याची गरज असते, कारण महिलेच्या एकाकीपणाचा गैरफायदा घेण्यासाठी ते टपलेले असतात। ते संधी मिळताच घात करतात। असाच घात जळगाव येथील एका शिक्षिकेचा झाला आहे। तिचा पती खून प्रकरणात जेलमध्ये गेला तेव्हा त्याची येथील एका गुन्हेगाराशी ओळख झाली। या ओळखीतून त्या गुंडाने तुरुंगातून सुटून आल्यानंतर तिच्याशी संपर्क केला, ओळख वाढवली आणि नंतर खरे रूप दाखवले तेव्हा ती हादरूनच गेली। या घटनेचा सविस्तर वृत्तांत पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। वयाची 30 पार केलेली करिश्मा व्यवसायाने शिक्षिका होती। दिसायला देखणी असलेली करिश्मा जळगाव जिल्ह्यातील एका शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षिकेची सेवा बजावत होती। ती वयाच्या 35शीत 3 मुलांची आई झाली होती। 3 मुलांची आई असली तरी करिश्माचे तारुण्य तसोभरही कमी झालेले नव्हते। उलट करिश्माचे तारुण्य दिवसेंदिवस खुलत होते, त्यामुळे लंपट तरुणाच्या नजरा तिच्यावर खिळून राहत होत्या। ती रस्त्याने पायी चालताना अनेकांची नजर तिच्याकडे वळत होते, पण ती तिच्या संसारात मस्त होती। संसार सुखात चाललेला होता, पण दुर्दैवाने एके दिवशी खुनाच्या एका गुन्ह्यात तिच्या पतीला गजाड व्हावे लागले। पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिच्या पतीला कारागृहात जाण्याची वेळ आली। या कठीण प्रसंगातही करिश्मा अजिबात डगमगली नाही। आपला संसार आणि 3 मुलांचे पालन पोषण तिने योग्य प्रकारे सुरू ठेवले। पती कारागृहात असताना शिक्षिका असलेली करिश्मा एकटी पडली, मात्र तिने हिंमत सोडली नव्हती। कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या करिश्माच्या पतीची दुसऱ्या एका बंदीवानासोबत ओळख झाली। राजसिंग अग्निदेवसिंग चव्हाण असे कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या त्या दुसऱ्या बंदीवानाचे नाव होते। काही दिवसांनी राजसिंग हा जेलमधून बाहेर येणार होता। एकाच कारागृहात सोबत शिक्षा भोगत असल्यामुळे करिश्माचा पती आणि राजसिंग या दोघांची ओळख झाली। बघता बघता दोघांची घनिष्ठ ओळख झाली। यातूनच करिश्माच्या पतीने करिश्माचा मोबाईल क्रमांक राजसिंग याला दिला होता। राजसिंग याचा मोबाईल क्रमांक त्याने करिश्मापर्यंत पोहोचवला होता। जेलमधील पतीला काही निरोप द्यायचा असल्यास करिश्माने तो निरोप राजसिंगच्या मोबाईलवर कळवावा असा त्यामागचा हेतू होता। तसेच काही अडीअडचण आल्यास करिश्माने ती अडचण राजसिंगला सांगावी हाही हेतू होता। एकूणच संपर्काचे माध्यम म्हणून तिच्या पतीने राजसिंग सोबत मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण केलेली होती। काही दिवसांनी राजसिंग जेलमधून बाहेर आला। करिश्मा तिच्या पतीसाठी असलेला निरोप राजसिंगला त्याच्या मोबाईलवर देत असे। तो निरोप राजसिंग व्यवस्थितपणे जेलमधील करिश्माच्या पतीपर्यंत पोहोचवत असे। अशा प्रकारे दोघा पती पत्नीमध्ये राजसिंग व त्याचा मोबाईल क्रमांक एक प्रकारे संदेश वाहनाचा सेतू बनलेला होता। एके दिवशी राजसिंगने करिश्माला प्रत्यक्ष भेटण्याचे नियोजन केले। गेल्या वर्षी दिवाळी सणाच्या कालावधीमध्ये फोन करून तसेच एका गुन्हेगाराची ओळख दाखवत राजसिंगने करिश्माची प्रत्यक्ष भेट घेतली होती। त्या दिवशी करिश्माचे शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला जाण्याचे नियोजन होते। झालेल्या भेटीमध्ये दोघांनी सोबत शिर्डी येथे जाण्याचे निश्चित केले। दोघेजण सोबत शिर्डी येथे गेले। शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर दोघांची जवळीक वाढलेली होती। पती कारागृहात असताना त्याच्या पश्चात करिश्मा आणि जेलमधून बाहेर आलेला राजसिंग यांच्यातील परिचय वाढत गेलेला होता। करिश्माने राजसिंग यास तिच्या कारवर चालक आणि इतर कामासाठी ठेवून घेतलेले होते। करिश्माच्या ऑल्टो या कारचा तो चालक म्हणून काम करू लागलेला होता। शिक्षकी पेशा व्यतिरिक्त करिश्माचा सॅनिटरी पॅडचा व्यवसाय होता। तिच्या या व्यवसायातही तो हातभार लावू लागलेला होता। करिश्माच्या व्यवसायासाठी काम करणारा एक कामगार तिच्या घरी राहत होता। त्या कामगारासोबत राजसिंगही राहू लागला। अशा प्रकारे राजसिंग हा करिश्माच्या व्यवसायात एक कामगार म्हणून काम करू लागला। गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याअखेर करिश्मासह तिचा कामगार आणि राजसिंग असे तिघेजण एकत्र बसलेले होते। त्यावेळी राजसिंगने मद्यप्राशन केले होते। राजसिंगने मद्याचा जादा प्रमाणात डोस घेतल्यामुळे त्याच्या मनावरील ताळतंत्र सुटलेले होते। तो करिश्माला शिवीगाळ करू लागला होता। बघता बघता त्याने
करिश्मावर हात उगारला. त्याने तिला गाडीत बसवून नेले. वाटेत एका ठिकाणी त्याने तिला ब्लेड दाखवत जीवे ठार करण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने आरडाओरडा सुरू केला. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमलेले होते. त्यावेळी कसाबसा वाद मिटलेला होता. त्यानंतर मात्र तो करिश्माला चाळीसगाव येथे एका लॉजमध्ये घेऊन आला. त्या ठिकाणी त्याने तिच्यासोबत बळजबरी शरीर संबंध प्रस्थापित केला. त्या प्रसंगाचे त्याने काही फोटो काढले आणि व्हिडिओ तयार केला. या फोटोच्या बळावर तो करिश्माला वेळोवेळी ब्लॅकमेल करू लागला. या घटनेची माहिती करिश्माने तिच्या जवळच्या नातेवाईकांच्यासह काही जणांच्या कानावर टाकली. तिच्या जवळच्या नातेवाईकाने फोनवर राजसिंग याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र बोलावूनही तो आला नसल्यामुळे त्याला शोधून काढण्यात आले. हे प्रकरण चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनपर्यंत गेलेले होते. पोलीस स्टेशनला राजसिंग याच्या विरुद्ध कोणतीही तक्रार देणार नसल्याची समंजस भूमिका करिश्माने घेतल्यामुळे राजसिंगची त्या दिवशी सुटका झालेली होती. काही दिवसांनी पुन्हा राजसिंगने तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार सुरू केला. तिच्यासोबतच्या संबंधाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची तो तिला धमकी देऊ लागलेला होता. त्याच्या धमकीला घाबरून तिने त्याला कधी ऑनलाईन तर कधी रोखीने सुमारे 3 लाखांच्या वर रक्कम दिलेली होती. यानंतरही त्याने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवलेले होते. त्याच्या या प्रकाराला वैतागून तिने त्याच्या सर्व मोबाईल क्रमांक ब्लॉक केले. तरी देखील वेगवेगळ्या क्रमांकावरून तो तिला कॉल करू लागलेला होता आणि तिला ब्लॅकमेल करू लागला. शरीर संबंधाचा तो व्हिडिओ आपल्या जवळच्या नातेवाईकाला राजसिंगने पाठवला असल्याचे तिला समजले होते. त्यामुळे तिने त्या नातेवाईकाला विचारणा केली. त्यावर त्या नातेवाईकाने तिला शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र आता पाणी डोक्यावरून जात असल्याचे बघून तिने राजसिंग याच्या विरुद्ध रितसर कायदेशीर तक्रार दाखल करण्याचे निश्चित केले. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार राजसिंग याच्या विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी करत आहेत.